ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते स्वतः कृषी मंत्री असताना काही धोरण कुठलं धोरण जाहीर केलं त्यांनी सांगावं ना की माझ्या धोरणामुळे राज्याच्या कृषी व्यवस्थेला आणि कृषी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला एवढा लाभ झाला। एखादं उदाहरण सांगता येईल का आपल्याला? राज्याचं कृषी धोरण सक्षम आहे, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी सक्षम आहेत। मला वाटतं लोक आता या सगळ्या जे कुरापत्या करण्याच्या ज्या काही लोकांच्या भानगडी आयुष्यावर ज्यांनी केल्या आहे, लोक त्याला ते विसरत चाललेले आहे आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या मार्गानं आपलं उपद्रवी मूल्य दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। जरांगे पाटलांनी सरकारला आणि तुम्हालाही आवाहन केलं की दिवाळीपूर्वी ओबीसी प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं किंवा केलं जावं। नाही, असं आहे की हैदराबाद गॅजेटची कार्यवाही सुरू आहे। भूमिका सरकारची स्पष्ट आहे, कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आपण आरक्षण देतोय। मान्य जरांगे पाटलांशी माझा संपर्क आहे, म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जी भूमिका आपण त्यावेळी सरकारने घेतलेली आहे, सरकार त्या भूमिकेची ठाम आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयापासून सरकार मागे जाणार नाही। आधी जरांगे पाटलांनी दुसरं असंही लोकांना आवाहन केलं की जर एका आडनावाचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही दुसऱ्यांना द्यावं, महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी त्या आडनावाच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र घ्यावं। हे शक्य आहे का? असं होऊ शकतं का आणि दिले जातील का असे प्रमाण? नाही, म्हणून जी वंशावळी निश्चित करण्याची समिती या गावपातळीवर पण नेमलेली आहे, तलाठी, ग्रामसेवक, साहेब, त्यांनी सगळं तपासावं ना। आता एखाद्या गावामध्ये 80% एका आडनावाची लोक आहेत, त्यातल्या 4 लोकांना प्रमाणपत्र आहे, तर बाकीच्या 80% लोकांची वंशावळी त्यांनी जर निश्चित केली तर त्यांना मिळतील। विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की सरकारने जर हे प्रमाणपत्र, हे जे GR जर रद्द केलं तर आम्ही 10 तारखेच्या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू, त्यांचा सत्कार करू। असं की काँग्रेसला भूमिकाच नाही आहे। दुर्दैव विजय भाऊला हे माहीत आहे, नेतृत्वाला काहीतरी दाखवण्यासाठी त्यांची धडपड दिसते, तर त्यांना वास्तव माहीत आहे। त्यांच्या हाताचे पैसे घेण्यात आले, त्यावर कुठेतरी आरोप प्रत्यारोप सुरू आहे। अनिल परबांनी सांगितलंय की आम्ही त्यांच्यावर आरोप असेल तर दावा दाखल करू। या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? हे खरं म्हणजे तशा प्रकारचं विधान हे करणं चुकीचं होतं, दुर्दैव होतं। मला वाटतं आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे काही प्रतिमा होती, त्यांचं जे एक प्रकारचं वलय होतं, विनाकारण त्यांना या राजकारणाच्या वादाच्या ओऱ्यात उडून आपण आपली स्वतःची प्रतिमा कमी आपण हे करतोय, मलिन करतोय। मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य टाळले पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे। रामदास कदम यांच्या पुतणीने जी आत्महत्या केली ती संशयास्पद आहे। मुख्यमंत्री रामदास कदमांना का वाचवताय असा सवाल देखील अनिल परब यांनी केलाय। नाही, त्या व्यक्तिगत त्यांचं काय घडलंय, का आत्महत्या केली, काय ते मला मी त्याच्यात नाही आहे ना, पण वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत केलं जे वक्तव्य आहे ते दुर्दैव होतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।